नमस्कार शेतकरी बांधवांनो. पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर. पंचगंगा बियाणे संशोधित लाल तूर लक्ष्मी याची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात. दाण्याचा रंग लाल, दाण्याचा आकार गोल, झाडाची उंची 150 ते 160 सेंटीमीटर, पिकाचा कालावधी 150 ते 160 दिवस. इतर वाणांच्या तुलनेने झाडाला झुपकेदार शेंगा व मर रोगास सहनशील असा वाण. मी गोविंद पांडुरंग राठोड. मी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आहे. गेल्या जून महिन्यात खरीपाची पेरणीसाठी आम्ही माझे काही मित्र कंपनी आहे ॲग्रिकल्चर ऑफिसर्स, त्याच्यात उतके साहेब आहेत. ते आम्ही दोघांनी विचार करतो आहे की कोणतं बियाणं पेरायचं. नेहमी मी जे आहे ते पंचगंगा लक्ष्मीचं बियाणं निवडलं, त्यांनी ग्रीन गोल्डचं निवडलं आणि ज्याच्यात उत्पन्न चांगलं राहील ते आपण पुढं वापरूया बियाणं, हे असं ठरलं आमचं. आणि त्याप्रमाणे मी पंचगंगा लक्ष्मीचं बियाणं घेतलं 8 किलो. प्रसाद कृषी सेवा केंद्र, कामदार रोड, लातूर येथून मी बियाणं खरेदी घेतलं आणि 16/6/2024ला मी हे बियाणं पेरणी केलो 7 फुटाच्या अंतरावर. 2 पट्टे तुरीचे आणि 4 पट्टे सोयाबीनचे. त्याप्रमाणे आंतरपीक सोयाबीन काढून टाकलेलं आहे. सोयाबीनही चांगला आलेला आहे. त्यानंतर आम्ही तुरीचं ते काय यावर्षी खुरपता आलं नाही. एक वेळेस खुरपलो आम्ही, पण खुरपता आलं नाही, पावसामुळे जास्त पाऊस काळ होतं. आता ह्याच्या पुढं आम्ही जास्तीत जास्त मशागत करू. माझं तर विचार आहे पुढच्या वर्षी की सरी पद्धतीनं, टोकन पद्धतीनं करावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढावं. तर सध्याचं तूर जे आहे, तुरीवर एकदाच मी औषध फवारणी केलेली आहे. प्रोक्लेन आणि बुरशीनाशक आणि एक खत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर काही गरज भासली नाही. खर्च कमी कसं होईल आणि उत्पन्न जास्त कसं होईल हे पाहिलो आम्ही. त्याप्रमाणे आम्ही वेळोवेळी पंचगंगाचे जे केरुकर साहेब आहेत त्यांच्याशी मी मार्गदर्शन घेतलो, चर्चा केलो. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही देखरेख केलो तुरीची आणि आज जोमात पीक आलेलं आहे. पीक वजन होऊन खाली जमिनीकडे लोंबकाळलेलं आहे. 8 ते 15 दिवसात काढायला येईल. आता त्यासाठी सगळ्या शेतकऱ्याला आवाहन करतो की पंचगंगा लक्ष्मीचं बियाणं पेरावं सगळ्यांनी आणि अपेक्षेप्रमाणे उत्पन्न जे आहे ते 12 ते 14 क्विंटल होण्याची शक्यता आहे प्रति एकरी. तर त्याप्रमाणे ह्याची लावण जर आपण झालं टोकन पद्धतीनं केलं तर जास्तीत जास्त उत्पन्न देईल आणि त्याप्रमाणे बियाणं फार चांगलं आहे आणि सगळ्याला आवाहन करतो की हे बियाणं वापरून बघावं. आपण इतर 811 तुरीपेक्षा बी तो चांगला आहे. फारच उत्पन्न चांगलं आहे. फळधारणा जास्त आहे त्याला आणि त्याच्यात 5-5 बी आहेत. 5 दाण्याचं शेंग येते, कुठं कुठं 6चं सुद्धा आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की हे जास्तीत जास्त बियाणं पुढच्या वर्षी पेरावं आणि उत्पन्न काढावं, सगळ्याचं चांगलं व्हावं ही शुभेच्छा. पंचगंगाचे धन्यवाद.